जय ज्योती जय सावित्री। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहेत। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर सादर करते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका अखंड। अंतरनिर्मळ अंतरनिर्मळ भार ईशावर, अंतरनिर्मळ भार ईशावर, सत्य वर्तनार जगा माझी, सत्य वर्तनार जगा माझी। धर्मजाती भेद निर्दाळी मनात, धर्मजाती भेद निर्दाळी मनात, सुखी मानवात धन्य तोच, सुखी मानवात धन्य तोच। सत्य वर्णनाचा आर्या नाही धीर, सत्य वर्णनाचा आर्या नाही धीर, धूर्त अगोचर खरा भंड, धूर्त अगोचर खरा भंड। खोटे वेद म्हणू अंत्यजा दाविना, खोटे वेद म्हणू अंत्यजा दाविना, मैदानी आणीना ज्योती म्हणे। खोटे वेद म्हणू अंत्यजा दाविना, मैदानी आणीना ज्योती म्हणे। याचा अर्थ सांगते, ज्याच्या मनात स्वच्छ निर्मळ भावना आहेत आणि जो सत्याने वागतो तोच खऱ्या अर्थाने जगात चांगला माणूस ठरतो। जो माणूस धर्म आणि जातीभेद मनातून दूर करतो तोच खरा सुखी धन्य ठरतो। जे स्वतःला आर्य म्हणवतात, जे स्वतःला आर्य म्हणवतात पण सत्याने वागत नाही, ते खरे धैर्यवान नसून धूर्त कपटी असतात। जे लोक वेदांचा आधार घेऊन खालच्या जातीच्या लोकांना कमी लेखतात ते चुकीचे आहे। अशा खोट्या गोष्टींना उघडपणे विरोध करायला हवा। मनाची स्वच्छता, सत्य आचरण आणि जातीभेदाचा त्याग यामुळेच माणूस खऱ्या अर्थाने महान आणि सुखी होतो। खोट्या धार्मिक दाव्यांचा विरोध करणे आवश्यक आहे। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने करीत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।